तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. नाशिकच्या TCS धर्मांतरण आणि महिला लैंगिक शोषण प्रकरणी नाशिक रोड न्यायालयात आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. निदा खान जी गेल्या 19 दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे, तिच्यासोबतच दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांची देखील सुनावणी आज नाशिक रोड न्यायालयात होणार आहे. या सगळ्या न्यायालयाच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून संशयित आरोपींचा प्रयत्न आहे की त्यांना या ठिकाणी जामीन मिळावा आणि जामिनासाठी त्यांनी यापूर्वी देखील अनेक प्रयत्न केलेले आहेत. मात्र तपासी अधिकाऱ्यांनी अनेक पुरावे देखील सादर केलेले आहेत, जे आज देखील कोर्टापुढे मांडले जाणार आहेत. खास करून TCSमधल्या कंपनीतले काही डिजिटल पुरावे जे आहेत ते तपास यंत्रणांच्या हाती लागलेले आहेत आणि अत्यंत सबळ असे पुरावे जे आहेत ते या ठिकाणी न्यायालयात दाखल केले जाणार आहेत. खरं तर गेल्या वेळेला देखील न्यायालयानं या ठिकाणी या आरोपींचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळलेला होता आणि त्यासोबतच आता या प्रकरणामध्ये आणखी काही नवे लिंक्स जे आहेत ते पुढे येण्याची शक्यता आहे. काही नवीन आणखी संशयित देखील यामध्ये समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. मतीन पटेल जो या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला आहे, त्याची देखील चौकशी तपास यंत्रणांकडनं केली जाते आहे आणि त्यातनं देखील काही महत्त्वपूर्ण धागेदोरे जे आहेत ते समोर येऊ लागलेत. त्यामुळे आजच्या या सुनावणीत नेमकं काय होतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.